नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या YouTube चॅनलवरती. मी विठ्ठल भोसले तुमचं पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे. तुम्ही कधी पॅनिकमध्ये स्टॉक सेल केले आहेत का? मार्केट खाली गेलं आणि तो स्टॉक पुन्हा वर आला. असं तुमच्या बरोबरही घडलंय का? आणि घाबरून तुम्ही काही शेअर विकले आहेत का? आणि काही महिन्यातच तो स्टॉक पुन्हा वर गेलेला आहे. असं तुमच्या बरोबरही घडलं आहे ना? येस. सगळ्यांबरोबरही होत असतं. आणि यामागचं सत्य एकच आहे. मार्केट इमोशन्स घेतं. त्यामुळेच तुमचा लॉस होतो. लोक मार्केटमुळे नाही तर इमोशनमुळे लॉसमध्ये जातात आणि आपण मार्केटलाच दोष देत बसतो. स्टॉक मार्केट हा नुसता नंबरचाच गेम नाही, तर हा एक सायकोलॉजीचा खेळ आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या भागामध्ये आपण आज बघणार आहोत की ही सायकोलॉजी नेमकी कशी कार्य करते. या सायकोलॉजीमध्ये आपण कसं कार्य केलं पाहिजे आणि यातून कसं बाहेर पडलं पाहिजे. बहुतेक लोक स्टॉक मार्केटमध्ये खरं तर पटकन श्रीमंत व्हायला येतात, परंतु तसं होत नसतं आणि होतही नाही. खरं तर हे मार्केटचं सायकल आहे, तर ही एक वेगळ्या प्रकारे चाललेली असते. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये ग्रीड असते आपल्याला, त्याची एक्साइटमेंट असते, त्यानंतर भीतीही असते आपल्याला आणि पॅनिक असते आणि त्यानंतर रिग्रेट असतं. तर हे सायकल तुम्ही समजून घ्या. तुमच्या स्क्रीनवर येत आहे. तर ह्यामध्ये आपल्याला पहिलं आपण खूप एक्साइटेड असतो आणि एक्साइटमेंटमध्ये आपण मार्केटमध्ये एंट्री करतो आणि त्याच्यानंतर हा एक आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला एक ग्रीड निर्माण होते. ग्रीड म्हणजे काय की लालच निर्माण होते त्याच्याबद्दल की आपणही पैसे कमवायला हवे. बाकीचे आपले मित्र कमवत आहेत, हा कमवतोय, तो कमवतोय, तर मग आपल्याला वाटतं अरे आपणही कमवा. आणि मग त्या ग्रीडच्या नादे आपणही लागतो आणि मग आपणही त्या मार्केटमध्ये उतरायचा प्रयत्न करतो. आणि मग आपण काय करतो, आपणही त्याच प्रकारचे ट्रेड घ्यायला बघतो, ट्रेड घ्यायला बघतो आणि आपण आपला लॉस हा करून बसतो. समजून घेत आहोत की मार्केटची सायकोलॉजी काय आहे. तर एक चित्राद्वारे आपण समजून घेऊया की कसं दिसतंय का, हे समजून घेऊया आपण मार्केटची सायकोलॉजी कशी चालते. तर इथे बघा की पहिले तर आपण बोललो त्याप्रमाणे की पहिली आपली एक्साइटमेंट असते. पहिले आपण एक्साइटेड असतो खूप मार्केटमध्ये येण्याकरता आणि त्यामुळे ह्या मार्केटमध्ये आपण खूप खूप आनंदाने या मार्केटमध्ये एंट्री मारतो आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण खूप पैसे कमावणार आहोत या मार्केटमध्ये. आणि नॉलेज न घेता आपण या मार्केटमध्ये उतरायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर काय होतं की एक बाकीचे लोक पण तसंच करत असतात, त्यामुळे आपणही ते मार्केट पीक मध्ये उतरत असतो ज्यावेळेस मार्केट खूप वरती गेलेलं असतं आणि आपण पैसे इन्व्हेस्ट करतो आपले. जसं की आता आपण बघितलं की त्यानंतर कोविड नंतर जर मार्केट, कोविडच्या पिरियडमध्ये मार्केट जसं खाली गेलं एकदम आणि काही लोक त्याच्यानंतर खूप इन्व्हेस्ट करायला लागले आणि ज्यावेळेस 2022 मध्ये 23 मध्ये मार्केट खूप पिकलं गेलं, पण नंतर 2 वर्ष झाले फक्त आपण की मार्केट काही देत नाही. तर हा जो ग्रीडचा भाग आहे ना, तो हा 22-23चा भाग आहे. कारण सगळे लोक इथेच इन्व्हेस्टमेंट करत होते आणि मग त्यानंतर काय झालं, मार्केटमध्ये फिअर निर्माण झालं. मार्केटमध्ये सध्या सिच्युएशनही तयार झाल्या, युद्धाच्या परिस्थिती निर्माण झाल्या आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये खूप भीती निर्माण झाली आणि त्यानंतर सगळे पॅनिक व्हायला लागले आणि पॅनिक झाल्यामुळे काय व्हायला लागलं, सेल व्हायला लागलं. तर ही सायकल समजून घ्या आपण की इमोशनल रोल कॉस्टर आपल्या समोर दिसतंय की त्याच्यानंतर दिसतंय की फिअर निर्माण झालं आणि ते फिअरमध्ये पॅनिकमध्ये आपण सगळे सेल करतो आणि मग नंतर परत एक रिकव्हरी स्टेज चालू होते आणि नेमकी आपण काय करतो, ह्या रिकव्हरी स्टेजमध्येच आपण भाग घेत नाही. तर मित्रांनो, ही सायकोलॉजी जर आपण समजून घेतली तर नक्कीच आपल्याला लॉंग टर्म, जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर ह्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला या रोलर कॉस्टरचा खूप फायदा होतो. तर ही मार्केटची जी सायकल आहे ही कंटिन्युअसली अशीच चालू राहणार आहे. लोक काय करतात की ज्यावेळेस मार्केट हे हाय प्राइसला असतं त्यावेळेस ते बाय करतात आणि ज्यावेळेस क्रॅश येतं आणि त्यावेळेस ते सेल करतात, एक्झॅक्टली अपोजिट करतात. तर आपण ह्या समजून घेतल्या पाहिजे. मार्केटची सायकोलॉजी आपण समजून घेतली पाहिजे. या मार्केटचं आपण सायकोलॉजी जर समजून घ्यायची असेल तर गेल्या काही वर्षाचा चार्ट्स आपण हे समजून घेतले पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये येऊन लोक पैसे का कमावतात, तर त्याच्या मागचे काय कारण आहेत. तर रॅली नंतर बाय करणं त्याच्या मागचं एक मुख्य कारण आहे. जो स्टॉक ऑलरेडी 200% वर गेलेला असतो त्याच स्टॉकमध्ये एंट्री करणं आणि तेव्हा लोक म्हणतात की अजून स्टॉक वरती जाईल आणि मग ते एंट्री करतात आणि मग तो स्टॉक खाली येतो आणि तो परत वरच जात नाही. तर हा जो स्टॉकचा जो पॅटर्न आहे तर तो पॅटर्नच लक्षात घेत नसल्यामुळे ही सगळी गडबड होते आणि ही सायकोलॉजी लक्षात घेत नाही. तर ही सायकोलॉजी ही कंटिन्युअसली चालूच राहणार आहे, त्यामुळे ही समजून घेणं गरजेचं आहे.
तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा, की रोलर कॉस्टर जे आहे ते लक्षात ठेवा, हे असं चालूच असतं. त्यामुळं तुम्ही हे जर लक्षात ठेवलं, की आपल्याला आजची कंडिशनला सुद्धा असंही होतंय, मार्केट खाली आहे. हे जर बघत असाल तर गेल्या 2 वर्षापासून मार्केटने काहीही रिटर्न दिलेलं नाही. या सिच्युएशननुसार पुढचाही काळ असाही असू शकतो. त्यामुळे आपण हे ज्या ज्या वेळेस मार्केट खाली जाते त्या त्यावेळेस आपण थोडी का होईना आपण इन्व्हेस्टमेंट आपली आपल्या परीने त्याच्यामध्ये केली पाहिजे. आणि जे क्वालिटी स्टॉक्स आहेत त्याचमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्याकरता आपल्या कंपनीचे फंडामेंटल्स हे बघणं गरजेचं आहे. तुम्हाला याबद्दलचे फंडामेंटल्स वगैरे जर बघायचे असेल तर तुम्ही बघा. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आपण बघूया की मी याच्यामध्ये फंडामेंटल्स कसे बघायचे याची सेरीज सुरू करणार आहे. जसे की पी रेशो काय आहे, पीबी रेशो काय आहे, रिटर्न ऑन इक्विटी काय आहे. तर ह्या गोष्टी आपण यामध्ये आपण शिकणार आहोत. तर आपण या सायकोलॉजी वर लक्ष केंद्रित करूया आणि मार्केटची सायकोलॉजी जर तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं हे सोपं जायचं. मार्केट क्रॅश होत असताना सेल करतात आणि माझे सगळे पैसे गेले म्हणून असे ओरडत बसतात आणि हे पॅनिक सेलिंग म्हणतात याला. तर हा एक आपण त्याचा पॅटर्न लक्षात घेतला पाहिजे. तर अजून एक मुख्य कारण आहे की सोशल मीडियाला ब्लाइंडली फॉलो करतात. तर सोशल मीडियावरती येणारे जे कॉल्स असतात, काही लोक टेलिग्राम थ्रू, त्यानंतर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि भरपूर याच्या ठिकाणी लोकांना जे अनवॉन्टेड कॉल्स येत असतात आणि ते फॉलो करतात. त्यामुळे त्यांचं नुकसान होतं ते त्यांच्या लक्षात येत नाही. तर यामध्ये तुम्हाला जर स्वतःहून रिसर्च करायचा असेल, कसं करतात रिसर्च, तर माझ्या कम्युनिटीला जॉईन करा. मी या काही दिवसातच एक नेक्स्ट कोर्स देत आहे. तर तो बेसिक्स पासून तुम्हाला ऍडव्हान्स पर्यंत त्यामुळे मला शिकवलं जाईल. त्यामुळे नक्कीच यामध्ये तुम्ही पार्ट करा आणि तुम्हाला बेसिक पासून स्टॉक मार्केट कसं करायचं आणि त्यामध्ये आपण शिकणार आहोत. त्यामुळे चा नक्कीच फायदा घ्या. त्यानंतरचा पार्ट आहे की ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये आपण ट्रेड घेत असतो किंवा इन्व्हेस्ट करत असतो काही लोक, तर यामध्ये एक प्रकारचा एक ओव्हर ट्रेडिंगही काही लोक करतात आणि ते त्यांच्याही लक्षात येत नाही. तर एका दिवसात कमीत कमी ट्रेडिंग करत असताना मिनिमम 2 ते 3 ट्रेड यायला हवे मिनिमम. परंतु त्या ग्रीडच्या नादी त्यामुळं आपण मार्केटचा बदला घ्यायला बघतात. तर एखादा लॉस मध्ये गेलेला असेल, एखादा ट्रेड लॉस मध्ये गेला तर माइंड काय करतं की नाही मला हा लॉस भरून काढायचा आहे, तो अजून एक ट्रेड घेतो. तोही लॉस मध्ये होतो ना, तो ट्रेड पण त्याला भरून काढायचा असतो. तो ट्रेड काय करतो, थोडासा प्रॉफिट मध्ये देतो आणि तो प्रॉफिट आलेला बघून एक ग्रीड निर्माण होते, लालच निर्माण होते आणि मग तो काय करतो, परत अजून एक ट्रेड घेतो. आणि मग त्या ट्रेड घेतल्यानंतर जे आलेलं कॅपिटल असतं किंवा आलेला जो प्रॉफिट असतो तोही जातो आणि असलेलं कॅपिटलही जातो. तर हा एक मोठा त्याच्या मागचा ड्रॉबॅक आहे. तर आपलं ओव्हर ट्रेडिंग मध्ये आपलं कॅपिटलही जातं. त्यानंतर आपल्याला जे ब्रोकरेज असतं ते ब्रोकरेजही जातं त्याच्यामध्ये आणि आपला लॉस घ्यावा लागतो. सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करून आपलं इन्व्हेस्टमेंट जर्नी रिअल लाईफचं एक्झाम्पल बघूया. आपल्या समोर एक पर्सन ए आहे आणि एक पर्सन बी आहे. पर्सन ए काय करतो की तो रोज मार्केट बघत असतो, न्यूज वरती रिॲक्ट करतो आणि पॅनिक मध्ये सेल करतो. मार्केट क्रॅश मध्ये तो 40% लॉस घेतो आणि तो इमोशनली खूप स्ट्रोक झालेला आहे या पद्धतीने आणि इमोशनली खूप तो अपसेट आहे त्यामध्ये. पर्सन बी आहे मित्रांनो, याच्या बघा तुम्ही की हा काय करत असतो की त्याची SIP अशी तो चालू ठेवत असतो रेग्युलरली आणि लॉंग टर्म. त्याचा माइंडसेट आहे की मला आता काही घेणं नाही, माझी इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस मला काय वाटतंय आता मला गोल्डन चान्स आहे, ज्यावेळेस मार्केट खाली पडलंय त्यावेळेस मी इन्व्हेस्टमेंट करणार. माझे म्युच्युअल फंड असेल, माझं ETF मध्ये असेल, तर मी यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. तर हा एक स्मार्ट इन्व्हेस्टर आहे. तर असे खूप सारे इन्व्हेस्टर आहेत आपल्या आजूबाजूला. तर ते मार्केटमध्ये ज्यावेळेस पडत असतं त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि बरोबर मार्केट वर जातं त्यावेळेस त्यांची इन्व्हेस्टमेंट ते वाढवत चालतात, ग्रॅज्युअली वाढत चालतात. तर अशा प्रकारे ते प्रॉफिटही घेतात त्यावेळेस आणि मग ते क्रॅश नंतर ते रिकव्हरी स्टेजमध्ये त्यांना ते इन्व्हेस्टमेंट करतात. याला म्हणतात रिकव्हरी स्टेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. पहिलं तर पॅनिकमध्ये सेल करणं म्हणतात आणि नंतर रिकव्हरीमध्ये एंट्री करणं. तर यालाही खूप आपल्या मार्केटमध्ये वॉच करणं खूप गरजेचं आहे. तर ह्या रोलर कॉस्टरमध्ये रिकव्हरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो लक्षात का पुढचा काळ हा रिकव्हरी स्टेजचा येणार आहे. त्यामुळे तुम्ही मार्केटवरती लक्ष ठेवून राहा. तर हा काळ रिकव्हरीचा येणार आहे. तर त्याला वेळ लागणार आहे पण येणार आहे. तर दोघांमधला डिफरन्स काय आहे की ए जो आहे त्याला नॉलेज नाही आहे
आणि त्याची सायकोलॉजी त्याची ही वेगळी आहे, त्याची माइंड सायकोलॉजी अजून परिपक्व आहे. पर्सन बी जो आहे त्याची सायकोलॉजी एकदम परफेक्ट आहे. त्याला माहिती आहे की मला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि मी ते करणार आहे. तर अशा प्रकारे दोघांमधला हा डिफरन्स आहे. तर हा पण कोणत्या प्रकारचे तुम्ही इन्व्हेस्टर आहात हे मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. ए का बी? मार्केटमध्ये पैसे हे पेशन्स लोकांकडून की पेशन्स लोकांकडे ट्रान्सफर करतात, ही एक लाईन लक्षात ठेवा मित्रांनो. सक्सेसफुल इन्व्हेस्टर काय करतात? ते पेशन्स ठेवतात, डिसिप्लिन ठेवतात, त्यांचं ॲसेट अलोकेशन करतात. तर ॲसेट अलोकेशन कसं करायचं त्यासाठी तुम्ही माझा हा मागचा व्हिडिओ बघा. यामध्ये मला 60-30-10 हा रूल सांगितलेला आहे. हा रूल फॉलो करा, तुमचं ॲसेट अलोकेशन व्यवस्थित होईल. SIP इन्व्हेस्टिंग तुमचं व्यवस्थित राहू द्या. त्यानंतर लॉंग टर्म ही थिंकिंग तुमची असली पाहिजे. तर हे तुम्ही सगळं फॉलो केलं तर तुमची सायकोलॉजी ही व्यवस्थित होईल. इमोशनल डिसिजन्स ह्या आपल्याला परमनंटली डॅमेज करू शकतात. त्यानंतर वेल्थ ही स्लोली बिल्टअप होत असते, फटाफट पैसा तयार होत नाही हे लक्षात घ्या. स्टॉक मार्केटमध्ये सर्वात कठीण बॅटल ही चार्ट सोबत नाही, तर ही आपल्या स्वतःच्या इमोशन्स सोबत आहे मित्रांनो. ह्या भागातील आपण काही की टेकअवेज समजून घेऊया. पहिला आहे की इमोशन्सवर तुम्ही कंट्रोल करा. क्विक मनी चेस करू नका. फटाफट पैसे कमवायच्या मागे लागू नका. त्यानंतर लाँग टर्म विचार करा तुम्ही. लाँग टर्म वेल्थ बिल्टअप कशी होईल यावर फोकस असू द्या. डिसिप्लिन ठेवा. म्हणजे SIP तुमची कंटिन्युअसली चालू ठेवा. कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करा. चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करा. 100 प्रॉफिटेबल कंपन्या शोधून काढा, रिसर्च करा आणि त्याच कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. त्यामध्ये तुमचा लॉस हा कमी होऊ शकतो. आणि जो बाहेर नॉईज चाललाय ना त्याला इग्नोर करा. मला जे फोकसली करायचंय काम त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तुमचा जो क्रायटेरिया आहे, तुमचा जो स्टॉप लॉस आहे, तुमचा जो टार्गेट आहे ते तुम्ही ठरवा आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा डिसिप्लिन ठरवा. तुम्ही कार्य तुम्ही त्या पद्धतीने तुमचं प्लॅनिंग करा तुम्ही. तरच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस होऊ शकता. मार्केटमध्ये जिंकणारे लोक हे स्मार्टेस्ट नसतात, तर ते इमोशनली स्ट्रॉंगेस्ट असतात. म्हणून तर ते वेल्थ बिल्डअप करतात. कॉमेंट करा की पॅनिकमध्ये तुम्ही कधी शेअर विकले आहेत का? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका स्टॉक मार्केट रिलेटेड एज्युकेशनल व्हिडिओसाठी पुढील भागामध्ये. तोपर्यंत शिकत राहा, बघत राहा. धन्यवाद.